1 वाटी खिसलेलं खोबरं, अर्धी वाटी गूळ, ताल गॅस चालू कर, कढई ठेव गॅसवर, तूप टाक तेव्हा गुळाचं पाणी होईल, नंतर टाक खसखस, इलायची पावडर, गॅस बंद कर, बनलं सारण। दुसरी कढई ठेव गॅसवर, 1 वाटी गज भरून पाणी टाक, पाणी उकळलं की गॅस कमी कर, गॅस वाटीनं गज दाबून तांदूळाचं पीठ टाक, गरगर फिरवून झाकण ठेव, गॅस बंद कर, 5 मिनिटांनंतर उकड काढ, पाणी तूप लावून पीठ चांगलं भिजून घे, जोपर्यंत गोळा असा बनणार नाही तोपर्यंत। आता उंडे करून घे, जे सारण आहे त्याचे पण उंडे करून घे, फक्त पारीपेक्षा सारणाचे उंडे मोठे पाहिजे, म्हणजे पारीमध्ये गज दाबून सारण भरायचं। पारी तयार करायची, हाताला पीठ लावून त्याच्या कळ्या तयार करायच्या, नंतर पारीमध्ये सारण भरायचं, त्याच्या साह्यानं पारी बंद करायची, झाला मोदक तयार। गणपती बाप्पा मोरया। अशाच प्रकारे सर्व मोदक करून घ्यायचे, पोरी एकदा येणार नाही, सवय लागली की बरोबर येणार। नंतर एव्हरेजचं केसर घ्यायचं, एव्हरेजचं केसर का वापरायचं, कारण की लंब्या लंब्या काड्या आहे केसरच्या, 2 केसरचे धागे मोदकाला लावून द्यायचे, फक्त 5 मिनिटं उकड द्यायची, बनला गरमागरम मोदक। आता म्हणू नको येत नाही म्हणून मोदक।